विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑनलाईनरित्या अभ्यासक्रमामध्ये प्रकरण क्रमांक 7 राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। या प्रकरणांतर्गत आतापर्यंत आपण 3 उपघटकांचा अभ्यास केलेला आहे। त्यामध्ये पहिला उपघटक अभ्यासलेला आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ व व्याख्या। दुसरा उपघटक अभ्यासलेला आहे राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये आणि तिसरा उपघटक अभ्यासलेला आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह। आज आपण या प्रकरणातील चौथा उपघटक अभ्यासणार आहोत, राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना, कन्सेप्ट ऑफ नॅशनल इन्कम। या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना देण्यात आलेल्या आहेत। त्या प्रामुख्याने आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत। त्यामध्ये एकूण 4 संकल्पना आहेत। पहिली संकल्पना आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन, GNP इंग्रजीमध्ये संक्षिप्त रूप देण्यात आलेला आहे। नंतर दुसरी आहे निव्वळ देशांतर्गत उत्पादन, NDP। तिसरी संकल्पना आहे एकूण राष्ट्रीय उत्पादन, GNP। आणि चौथी संकल्पना आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, NNP। अशा पद्धतीने एकूण 4 संकल्पना आहेत आणि या 4 संकल्पना आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत। त्यामध्ये पहिली संकल्पना पहा कोणती देण्यात आलेली आहे, स्थूल देशांतर्गत उत्पादन, GNP। स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय, तर दिलेल्या कालावधीत देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या निर्माण करण्यात आलेल्या सर्व आंतरिक वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय। काय म्हटलंय, स्थूल देशांतर्गत उत्पादन दिलेल्या वर्षात किंवा ठराविक कालखंडात देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या निर्माण करण्यात आलेल्या आंतरिक वस्तू व सेवांचे बाजार भावानुसार येणारे मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय। काही वेळेस घटक खर्चानुसार देशांतर्गत उत्पादन देखील मोजलं जातं, मात्र या संकल्पनेअंतर्गत आपण घटक खर्चानुसार मूल्य विचारात घेतो का, नाही, बाजार भावानुसार मूल्य विचारात घेतलं जातं। देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या जेवढ्या वस्तू व सेवा निर्माण करण्यात आलेल्या आहेत त्यांचं बाजार भावानुसार येणारे मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय। त्याला आपण काय म्हटलंय पहा, इंग्रजीत संक्षिप्त रूपात GDP। काय म्हटलं, GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट। काय आहे याचा विस्तारित रूप, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट। ग्रॉस एकूण किंवा स्थूल देशांतर्गत उत्पादन। आणि हे स्थूल देशांतर्गत उत्पादन काढण्यासाठी सूत्र दिलेलं आहे पहा, GDP बरोबर C + I + G (x - M) या सूत्राच्या सहाय्याने स्थूल देशांतर्गत उत्पादन काढता येते। सूत्र पहा सविस्तर मध्ये, GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट बरोबर C कंजम्पशन कॉस्ट उपभोग खर्च अधिक I इन्व्हेस्टमेंट कॉस्ट अधिक G गव्हर्नमेंट कॉस्ट गुंतवणूक खर्च अधिक x - M एक्सपोर्ट - इम्पोर्ट निर्यात वजा आयात या सूत्राच्या सहाय्याने स्थूल देशांतर्गत उत्पादन काढता येते। सूत्र पुन्हा एकदा लक्षात घ्या सविस्तर मध्ये, GDP काय म्हटलंय, GDP म्हणजे काय, तर स्थूल देशांतर्गत उत्पादन। GDP बरोबर C याच्याला अर्थ काय विचारात घेतलेला आहे, उपभोग खर्च, खाजगी उपभोग खर्च। यासाठी आपण CH वापरलेला आहे। I म्हणजे काय, खाजगी गुंतवणूक खर्च।
नंतर त्या ठिकाणी जी देण्यात आलेला आहे, जी म्हणजे सरकारी खर्च, सरकारी उपभोग खर्च व गुंतवणूक खर्च, आणि x मायनस m म्हणजेच निर्यात वजा आयात. सूत्रातील प्रत्येक चल या ठिकाणी कशासाठी वापरलेला आहे ते आपण दर्शवलेलं आहे. पहा CIGX मायनस M याद्वारे सूत्र तयार होतंय. अत्यंत सोपं सूत्र आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या. सूत्र स्थूल देशांतर्गत उत्पादन बरोबर खाजगी उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात वजा आयात. येणारं जे काही मूल्य असेल ते मूल्य म्हणजेच काय राहील, GDP स्थूल देशांतर्गत उत्पादन. नंतर दुसरी संकल्पना आहे स्थूल देशांतर्गत उत्पादनाप्रमाणे निव्वळ देशांतर्गत उत्पादन. दोन्हीमध्ये कोणता फरक आहे तो फरक देखील या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. स्थूल देशांतर्गत उत्पादन या ठिकाणी शब्द कोणता वापरलाय, निव्वळ देशांतर्गत उत्पादन. निव्वळ देशांतर्गत उत्पादन संक्षिप्त रूप काय वापरलं, NDP. त्याचाच विस्तारित रूप काय सांगतोय, NDP नेट डेमोस्ट्रिक प्रोडक्ट. NDP नेट डेमोस्ट्रिक प्रोडक्ट. आता निव्वळ देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय, तर सोपी संकल्पना आहे. स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा खर्च वजा केला असता शिल्लक राहणारा भाग म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पादन होय. आपण स्थूल देशांतर्गत उत्पादन कशा पद्धतीने काढले जाते याचा अभ्यास केलेला आहे. देशाच्या भौगोलिक सीमारेषेत विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू व सेवांचं बाजार भावानुसार येणारं मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. आणि या स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा खर्च वजा केला असता मिळणारे उत्पन्न म्हणजेच त्या ठिकाणी निव्वळ देशांतर्गत उत्पादन होय. सूत्र काय आहे पहा, NDP बरोबर GDP वजा डिप्रिशिएशन. म्हणजेच काय, तर NDP निव्वळ देशांतर्गत उत्पादन बरोबर GDP स्थूल देशांतर्गत उत्पादन वजा डिप्रिशिएशन म्हणजे घसारा. घसारा म्हणजे काय याची माहिती या अगोदरच्या तासालाच मी सांगितलेली आहे. भांडवली साधन सामग्रीची होणारी झीज भरून काढण्यासाठी जो खर्च करावा लागतो तो खर्च म्हणजेच घसारा खर्च होय. आणि निव्वळ देशांतर्गत उत्पादन काढत असताना जे काही स्थूल देशांतर्गत उत्पादन येते त्या स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा खर्च वजा करावा लागतो. शिल्लक राहणारा भाग म्हणजेच त्या ठिकाणी निव्वळ देशांतर्गत उत्पादन होय. अशा पद्धतीनं स्थूल देशांतर्गत उत्पादनाप्रमाणेच निव्वळ देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना असलेली आपल्याला दिसून येते. नंतर पुढची संकल्पना आहे पहिली आणि दुसरी संकल्पना एकमेकांशी संबंधित आहे, तर तिसरी आणि चौथी संकल्पना या एकमेकांशी संबंधित असलेल्या आपल्याला दिसून येतात. तिसरी संकल्पना कोणती आहे, एकूण राष्ट्रीय उत्पादन. त्यालाच आपण काय म्हटलंय, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट GNP. एकूण राष्ट्रीय उत्पादन कशाला म्हणायचं एकूण राष्ट्रीय उत्पादन, तर त्याची व्याख्या पहा, दिलेल्या वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजार भावानुसार येणारे मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पादन होय. या बाजार भावानुसार किमतीचा विचार केला जातो. एकूण राष्ट्रीय उत्पादन कशानुसार काढलं जातं, बाजार भावानुसार असणारे जे काही मूल्य आहे हे मूल्य या ठिकाणी विचारात घेतलं जातं. दिलेल्या वर्षात निर्माण झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजार भावानुसार येणारे मूल्य, बाजार भाव या ठिकाणी काय केला जातो, विचारात घेतला जातो. मी अगोदरच सांगितलेलं आहे घटक खर्च विचारात घेतला जातो का नाही.
घटक खर्चानुसार मूल्य विचारात न घेता बाजार भावानुसार मूल्य विचारात घेतले जाते। दिलेल्या वर्षात निर्माण झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजार भावानुसार येणारे उत्पादन म्हणजेच त्या ठिकाणी एकूण राष्ट्रीय उत्पादन होय। त्याला आपण म्हटलेलं आहे GNP, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट। त्याचं सूत्र पहा, GNP बरोबर C + I + G + X - M + R - P या सूत्राद्वारे त्या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला एकूण राष्ट्रीय उत्पादन समजते। हे जे सूत्र आहे या सूत्रातील x - m पर्यंतचा भाग मी या अगोदरच तुम्हाला सांगितलेला आहे काय अर्थ होतो त्याचा। उर्वरित भाग कोणता आहे? R - P। R - P म्हणजे काय? तर R म्हणजे परदेशातून मिळालेले उत्पन्न आणि P म्हणजे परदेशी लोकांना मिळालेले उत्पन्न। R परदेशातून मिळालेले उत्पन्न वजा P परदेशी लोकांना मिळालेले उत्पन्न, किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो की परदेशी लोकांनी भारतातील वस्तू व सेवांवर केलेला खर्च वजा भारतीय लोकांनी परदेशी वस्तू व सेवांवर केलेला खर्च, याचे जे मूल्य असेल ते मूल्य म्हणजेच R - P। सूत्र पहा, GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट C म्हणजे काय सांगितलेलं आहे? कन्झम्पशन कॉस्ट उपभोग खर्च अधिक I इन्व्हेस्टमेंट कॉस्ट गुंतवणूक खर्च अधिक G गव्हर्नमेंट कॉस्ट सरकारी खर्च अधिक X - M एक्सपोर्ट - इम्पोर्ट निर्यात वजा आयात अधिक R - P। R - P म्हणजे निव्वळ विदेशी मूल्य। परदेशी लोकांनी भारतामध्ये केलेला खर्च वजा भारतीय लोकांनी परदेशी वस्तू व सेवांवर केलेला खर्च, याचं येणारे मूल्य म्हणजेच R - P, किंवा आपण असं म्हणू शकतो R परदेशातून मिळालेलं उत्पन्न वजा P परदेशी लोकांना मिळालेले उत्पन्न। या सूत्राद्वारे त्या ठिकाणी एकूण राष्ट्रीय उत्पन्न काढता येतं। सविस्तर सांगायचं झालं तर पहा, एकूण राष्ट्रीय उत्पन्न बरोबर उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात वजा आयात अधिक निव्वळ विदेशी मूल्य, याद्वारे आपल्याला प्रामुख्याने त्या ठिकाणी एकूण राष्ट्रीय उत्पादन मिळते, ज्याला आपण म्हटलेलं आहे GNP। आणि तिसऱ्या संकल्पनेवर आधारित चौथी संकल्पना आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन NNP। काय म्हटले संक्षिप्त रूप? NNP। विस्तारित रूप काय आहे? नेट नॅशनल प्रोडक्ट, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन। ही संकल्पना कशावर आधारित आहे? निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाची, तर एकूण राष्ट्रीय उत्पादनावर आधारित ही संकल्पना असलेली दिसून येते। एकूण राष्ट्रीय उत्पादन, या एकूण राष्ट्रीय उत्पादनातून घसारा खर्च वजा केला असता शिल्लक राहणारा भाग म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन होय। काय म्हटलंय पहा, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेट नॅशनल प्रोडक्ट। एकूण राष्ट्रीय उत्पादनातून काय करायचा? घसारा खर्च वजा करायचा, शिल्लक राहणारा भाग म्हणजेच त्या ठिकाणी प्रामुख्याने निव्वळ राष्ट्रीय उत्पादन होय। त्याचं काय सूत्र आहे? NNP नेट नॅशनल प्रोडक्ट बरोबर GNP वजा डिप्रिशिएशन, म्हणजेच काय? तर एकूण राष्ट्रीय उत्पन्न वजा घसारा। निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न बरोबर एकूण राष्ट्रीय उत्पन्न वजा घसारा, येणारं मूल्य त्या ठिकाणी म्हणजेच निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न होय। या पद्धतीने आपण त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना त्या ठिकाणी स्पष्ट करतो। एकूण 4 संकल्पना या ठिकाणी आपण विचारात घेतलेल्या आहेत। अत्यंत सोप्या संकल्पना आहेत। पहिल्या 2 संकल्पना देशांतर्गत उत्पादनावर आधारित आहेत, दुसऱ्या 2 संकल्पना राष्ट्रीय उत्पादनावर आधारित आहेत, एकमेकांशी संबंधित असलेल्या आपल्याला दिसून येतात। त्यांचं संक्षिप्त रूप, संबंधित उत्पादन काढण्याचे सूत्र वगैरे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। या ठिकाणी आज आपण थांबूया। धन्यवाद।